नमस्कार, मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। इचलकरंजीमधून ही मोठी बातमी आपल्या समोर येते। शहरामधील वाहतूक सेनेच्या वतीने कन्नड वेदिकांच्या विरोधात प्रांत कार्यालय चौकात निदर्शनं करण्यास सुरुवात केलेली आहे। वाहतूक सेनेने कन्नड वेदिकांचा पुतळा जाळलेला आहे आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादही झालेला आहे। तर आंदोलनावेळी कर्नाटक डेपोची बस आलेली असताना यावेळी आंदोलकांनी बस देखील अडवली। प्रांत कार्यालय चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कर्नाटक डेपोची एक बसही चालू देणार नाही अशी घोषणाबाजी यावेळेला आंदोलकांतर्फे करण्यात आलेली आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्येच त्या ठिकाणी वाद झाल्याचंही पाहायला मिळालं। इचलकरंजीतली आपण दृश्य यावेळेला पाहतोय। प्रांत कार्यालय चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कन्नड वेदिकांच्याच या ठिकाणी असलेल्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। कर्नाटकची बसही रोखून धरण्यात आलेली होती। इचलकरंजीत वाहतूक सेनेकडून पुतळा जाळल्याची घटना घडलेली आहे। सीमावादाचा वाद हा सर्वत्र चिघळत चालल्याचं दिसतंय। कर्नाटकची बसही त्या ठिकाणी रोखण्यात आलेली होती। इचलकरंजीमध्ये कन्नड वेदिकांच्या विरोधात वातावरण तापलेलं आहे। ज्ञानेश्वर साळुख हे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, इचलकरंजीतही त्या ठिकाणी वाहतूक सेना जी ती चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कन्नड वेदिकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणचं वातावरण हे तापलेलं आहे। ज्ञानेश्वर, काय सुरू आहे? विशाल, सलग दुसऱ्या दिवशी ही महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूरच्या या सीमावर्ती भागामध्ये या संदर्भातली आंदोलनं आणि प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। कारण कन्नड रक्षण वेदिकेनं काल महाराष्ट्राच्या वाहनांना टार्गेट केलं होतं, त्यांची तोडफोड केली होती आणि त्याच्या प्रतिक्रिया आज महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळतात। वाहतूक सेना आज आक्रमक झालेली आहे आणि कन्नड रक्षण वेदिकेचा पुतळा आहे तो वाहतूक सेनेनं जाळलेला आहे। याशिवाय कर्नाटकच्या ज्या बसेस आहेत इचलकरंजी आगारातून बाहेर पडत होत्या त्या सुद्धा रोखण्याचा प्रयत्न आहे तो या सगळ्या वाहतूक सेनेने केला। इचलकरंजी प्रांत ऑफिसच्या चौकामध्ये हे सगळं आंदोलन आहे ते वाहतूक सेनेच्या वतीने घेण्यात आले। खरं तर कन्नड रक्षण वेदिकेला या निमित्तानं वाहतूक सेना इशारा देते की अशा पद्धतीनं तुम्ही कृत्य करू नका, महाराष्ट्राच्या वाहनांना टार्गेट करू नका, अन्यथा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे प्रतिक्रिया उमटतील आणि संतप्तपणे आम्ही सुद्धा या आंदोलनाला सामोरं जाऊ आणि हा इशारा देत आहे तो वाहतूक सेनेनं कन्नड रक्षण वेदिकेचा पुतळा आहे तो जाळलेला आहे। त्यामुळे सीमा भागातला तणाव अद्यापही निवळला नसल्याचं स्पष्ट होते आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागातून या निमित्तानं प्रतिक्रिया सुद्धा उमटताना पाहायला मिळतात। बेळगावमध्ये सुद्धा कन्नड रक्षण वेदिका अद्याप शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या भागात सुद्धा तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। मात्र एकूणच या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये दोन्हीही पद्धतीनं ज्या आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या विचारात घेता सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। बरं, प्रांत कार्यालय चौक जो आहे तो अतिशय त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच ठिकाणी ही जाळपोळ करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्तही प्रांत चौकामध्ये वाढवल्याचं कळतं, याविषयी काय सांगाल? नक्कीच इचलकरंजीतला प्रांत ऑफिसचा जो चौक आहे त्या ठिकाणी नेहमीच वर्दळीचा हा चौक असतो, मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा असते आणि त्या ठिकाणी वाहतूक सेनेनं या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे। कुठल्याही पद्धतीच्या वाहनांना टार्गेट केलं जाणार नाही या पद्धतीची आहे ती दक्षता पोलीस घेताना पाहायला मिळते। मात्र तोपर्यंत कन्नड रक्षण वेदिकेच्या विरोधात आहे ते वाहतूक सेना आक्रमक झाली होती आणि त्यांनी कन्नड रक्षण वेदिकेचा प्रतिकात्मक आहे तो पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तणावाची सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। विशाल, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून